बेटा एक्सक्रीटरी सिस्टीम, त्याला आपण एक्सक्रिएशन असे म्हणतो. त्याला आपण एक्सक्रिटरी सिस्टीमला आपण एक्सक्रिएशन करणे, उत्सर्जन करणे, काय उत्सर्जन करणे. आणि एक्सक्रिटरी सिस्टीम आपण याच्याबद्दल बरेचशा सिस्टीम बघितल्या, डायजेस्टिव्ह बघितली, रिस्पिरेशन बघितली, ब्लड सर्क्युलेशन बघितलं आणि त्याचबरोबर आता आपण काय पाहत आहोत एक्सक्रिएशन सिस्टीम, त्याला आपण एक्सक्रिएशन असे म्हणतो. तर एक्सक्रिटरी सिस्टीम तर कोण आहे बेटा किडनी आहे आणि किडनी त्याचबरोबर युरेटर आहे, त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर आहे, युरेथ्रा आहे, हे अशा प्रकारचे मेंडुला आहे, कॉर्टेक्स आहे, अरेंट्रल ग्लॅंड्स आहे, हे जे काही पार्ट्स आहेत त्याचे इथे एक्सक्रिटरी सिस्टीमचे पार्ट्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो काही ह्युमन बीइंग पाहणार आहोत त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे की तुमच्या इयत्ता 9वी मध्ये क्वेश्चन त्यावर विचारले जाऊ शकतात किंवा ते आपल्या 9वी पुरतं महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला या पाहूया आपण. तर बघा एक्सप्रेशन इन ह्युमन बीइंग हा आपण सुरू करण्यापूर्वी आपण एक्सप्रेशनची व्याख्या करूया. काय करूया एक्सप्रेशनची डेफिनिशन्स. बघा डिफाइन रिमूव्हल ऑफ सबस्टन्स रिमूव्हल ऑफ वेस्ट अँड हार्मफुल सबस्टन्स म्हणजे टाकाऊ आणि घातक पदार्थ फ्रॉम ह्युमन बॉडी. कुठून तर मानवाच्या शरीरातून बाहेर टाकणे. काय टाकणे घाण टाकणे. बघा त्याच प्रोसेसला एक्सक्रिटरी सिस्टीम असे म्हणतात. मग हे सिस्टीम घाण टाकण्याची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये कोण कोण करत असते. तर बघा आपल्या शरीरामध्ये एक आहे किडनी. कोण आहे किडनी आहे जे की आपल्या पोस्चर एरियामध्ये म्हणजे पाठीमागच्या बाजूला ॲब्डोमेन कॅव्हिटीच्या पाठीमागच्या बाजूला one pair of kidney means two kidneys are present. How many kidneys are present? Two kidneys are present in backside abdomen. Okay, तर abdomen म्हणजे पोटाच्या पाठीमागे एकूण 2 किडनी असतात आणि त्याचबरोबर बेटा अशा 2 किडनी असतात. त्याच पद्धतीने किडनीने फिल्टर केलेलं ब्लड, किडनीने फिल्टर केलेलं ब्लड रक्त ते त्याच्यामध्ये असलेले जे घाण आहे, रक्तामध्ये असलेले जे घाण आहे ती घाण कोणाकडे पास आउट होते तर ते युरेटरकडे होते. कोणाकडे होते युरेटरकडे जाते आणि युरेटरकडून ती युरिनरी ब्लॅडर मध्ये येऊन साचत असते. कुठं युरिनरी ब्लॅडर मध्ये जवळजवळ अर्धा लिटर युरिन स्टोअर करण्याची क्षमता असते. किती असते हाफ लिटर युरिन स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असते. कोणाची युरिनरी ब्लॅडरची. तसे 2 किडनी आहेत तसेच 2 युरेटर देखील एक्सटर्नल सिस्टीम मध्ये असतात. इथे असतात 2 एक्सटर्नल सिस्टीम मध्ये 2 युरेटर्स असतात आणि त्यालाच कनेक्टर युरिनरी ब्लॅडर असतो, त्याखाली युरेथ्रा असतो, जेणेकरून किडनीने फिल्टर केलेल्या ब्लड मधून ऍब्सॉर्ब केलेलं जे काही वेस्टेज सबस्टन्सेस आहेत ज्याला आपण युरिन म्हणतो, ज्याला आपण अमोनिया म्हणतो, ते सबस्टन्स ते युरेटरकडे फ्लो होतात आणि युरेटरकडून ते ब्लॅडर मध्ये येऊन स्टोअर होतात आणि ब्लॅडरनं स्टोअर केलेलं जे काही युरिन आहे ते युरिन आपण युरेथ्राच्या माध्यमातून त्याला बाहेर रिमूव्ह करत